आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली माणूस आहे, कोणती वस्तू नाहीये जो तू तिच्यावर असा हक्क गाजवशील. सई तू हिची साईड घेतेस? तुला माहित नाही तुझी बहन कितनी मोठी फ्रॉड आहे. कितनी बार इसने तुझे फंसाने के लिए मेरी हेल्प ली है आणि तू हिची हेल्प करतेस. हे बघ, तिने माझ्या बरोबर जे करायचंय ते केलंय, पण म्हणून तू तिला त्रास देशील आणि मी फक्त बघत बसेन असं नाही होणार. सई तुला माहित नाही तुझी बहन किती डेंजरस आहे. मी खूप चांगला मुलगा आहे. अभी जो तूने देखा है ना, मी ऐसा कभी कहना नहीं. हमेशा इसको प्यार से ट्रीट किया, हमेशा इसकी केयर की, लेकिन इसने बदले में क्या किया? धोखा दिया इसने. इन्हें चीट केला होता मला. हे बघ, हे बघ, इन फोटोज को देख के कोई भी बोलेगा ना कि हम दोनों कपल हैं, एक दूसरे को प्यार करते हम, लेकिन ऐसा नहीं है. कम से कम इसकी तरफ से. इसका दिल नहीं, पत्थर है, पत्थर. जब मेरे से फायदा चाहिए था, जब मेरी हेल्प चाहिए थी, तब मेरे साथ थे. हम मिला मेरे से मोटा अमीर तो चले उसके पीछे. लेकिन एक बात याद रखियो अंजलि, मैं ऐसा होने नहीं दूंगा. ये सारी की सारी फोटोग्राफ्स अभी के अभी जाके उस देवांश जागीरदार को दिखाऊंगा. तेरी शादी ना तोड़ के रहूंगा. टोनी प्लीज असं काही करू नकोस प्लीज. सही फोन दे माझा. नाही देणार. सही फोन दे माझा. नाही देणार. तुला माहित नाही तुझ्याबद्दल किती वाईट विचार आहे त्याच्या, अंजलीचा. सही मला फोन दे. नाही देणार. देख सई, मला तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही, मला अंजलीची प्रॉब्लेम आहे. ते काही पण असू दे, पण अंजली माझी बहीण आहे. ती कोणाची बहन नाही आहे, और वो किसी की कुछ हो भी नहीं सकती. ती फक्त सेल्फिश आहे, फक्त चीटर. आणि तू काय करतोयस? तू पण चिटिंगच करतोयस ना. आत्ताच म्हणालास ना तू तिच्यावर प्रेम करतोस म्हणून. मग प्रेम करणारा व्यक्ती आपल्या व्यक्तीसोबत असा नाही वागत. हिने मला मजबूर केला होता असं बघायला, म्हणून तू पण तिच्याशी असं वागणार. हे बघ, तू तुझं वागणं ना जस्टिफाय करू नकोस, कारण जे चूक असतं ना ते चूकच असतं. का हिने केली ती चूक नाहीये म्हणून तू पण चूक करणार का? तिला ओरडणार, तिचा हात धरणार आणि हे असे फोटोज दाखवून तिला ब्लॅकमेल करणार. हे बघ, तू जे काही वागतोयस ना ते खूप चुकीचं आहे. पण एक लक्षात ठेवा, ती एकटी नाहीये. तिची बहीण तिच्या सोबत कायम असणार आहे. अरे असू द्या ना, मग मीला घाबरत नाहीये आणि हिची बहनला. बस एक बात याद रखियो कि अंजलि एक नंबर की फ्रॉड है, फ्रॉड. माझा फोन दे. सही, माझा फोन दे, नहीं तो मेरा फोन मुझे कैसे मिलेगा मैं अच्छे तरीके से जानता हूं. माझा फोन दे. हो, मग तुझा आता हा फोन आहे ना मी पोलिसांकडे देणार आहे. मग दाखव त्यांच्याकडून मिळून. एवढीशी आहे, पण तोंड खूप चालतं ना तुला. तोंड तर चालतंच माझं, पण त्याच बरोबर ना हात पण चालतात.
आणि आता जर जास्त बडबड केलीस ना तर चपलीने मार खाशील, लक्षात ठेव। ये सही, लिमिट के बाहर मत जा। मग तू पण लिमिटच्या बाहेर जाऊ नकोस। हे बघ, आता जर ऐकलं नाहीस ना तर तुझ्या याच फोनवरून मी पोलिसांना फोन करून बोलवे, मग बस जेलमध्ये बदला घेत। ठीक है, जातो है मैं, पर ऐसा समझो ना का कि मैं घाबरलो है। अंजलि, जल्दी आऊंगा। ए चल निघ आता, निघ। माझा फोन दे, जातो है मैं। सही सही प्लीज रुक। सही ऐसा मत कर, मैं बोल रहा हूं तुझे। सही गलती कर रही है तू। तुझ्या आता या फोन मधून ना तुझे आणि अंजलीचे फोटो मी डिलीट केले। आता तसंच तुझ्या आयुष्यात ना अंजलीला कायमचं डिलीट करून टाकायचं। तिचं लग्न जमलंय आता, त्यामुळे तिला त्रास द्यायचा नाही आणि तिच्या लाईफ मध्ये इंटरफेअर तर अजिबात करायचं नाही, समजलं? सही माझा फोन दे। सही माझा। ए चल निघ आता, योग्य वेळ आली ना की देईल तुझा हा फोन मी। आता निघ। देख लूंगा। ए चल निघ आता इथून, निघ। काय चाललंय तुझं? आता मी तुझी बाजू घेतली याचा अर्थ सगळं टोनीचं चुकलंय असं नाही होत। अंजली, तू फसवलंयस त्याला आणि आता देवांश सरांना सुद्धा फसवतेस। तू का करतेस तू असं? हे बघ प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला, तू हे जे काही करतेस ना त्याचा एकदा शांतपणे विचार कर। का लोकांच्या भावनांशी खेळतेस? अंजली, तुझ्या एकटीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तू किती लोकांची कुचंबना करतेस हे कळतंय का तुला? आता जे घडलं ते मामांना कळलं तर? अगं, साधा सरळ नाकासमोर चालणारा माणूस आहे तो, आणि त्याला जर कळलं की आपली मुलगी बाहेर मुलांना फसवते तर किती वाईट वाटेल त्याला। हे बघ अंजली, आता टोनी तुझ्याशी जे काही वागलाय ना ते त्याचं चुकलंच आहे, पण तो प्रेम करतो तुझ्यावर आणि तू काय केलंस? त्याला फसवलंस आणि म्हणून तो हर्ट झाला आणि हे सगळं बोललाय तुला। आता तो सरळ जर देवांश सरांकडे गेला असता आणि ते फोटोज जर देवांश सरांना दाखवले असते तर त्यांना किती मोठा धक्का बसला असता। हा हा ठीक आहे, उगाच ना मला लेक्चर देऊ नकोस। नाही, तू माझी हेल्प केलीस त्यासाठी थँक्यू, पण आता ही जी काही फ्रीची ऍडवाइस देतेस ना, नो थँक्यू सई। दे तो फोन, दे माझ्याकडे। अगं अशी काय बघतीयेस? ओ गॉट इट, आत्ता कळलं मला। टोनी जे करणार होता ते आता तू करणार ना? तू आता हा फोन देवांशकडे घेऊन जाणार आणि त्याला सांगणार की अंजली अशी आहे, अंजली तशी आहे, अंजली फ्रॉड आहे, ब्ला ब्ला ब्ला, हो ना? कारण तुलाही माझं लग्न मोडायचंच आहे ना सई। अंजली, तुझं कधी चुकलंय असं तुला वाटतच नाही का ग? मला ना खरंच कीव येते तुझी। काही कीव बिव नाही, उगाच मला बघून ना जेलो फील करतेस सई तू। काय काय म्हणजे? सई, उगाच नाटकं करू नकोस। मला चांगलंच माहितीये माझ्या देऊची श्रीमंती बघून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या। आता एवढा चांगला मुलगा माझ्या हातून कसा गेला म्हणून डोकं फिरलंय तुझं।
म्हणून अशी तोंड लटकून फिरत असतेस, हे 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 अशी विदाऊट चप्पल फिरत असतेस. स्वतः गरीब आहेस पण देवळात जाऊन गरिबांना जेवण काय वाटतेस? हा, तुला कळतंय का सई? हे सगळं ना तू सॅड आहेस ना म्हणून सुचतंय तुला. आणि तुला काय वाटलं ग, तू देवांशी लग्न करशील आणि माझ्या मॉम कडून घेतलेलं सगळं कर्ज देवांश कडून फेडून घेशील. मग तू आणि तुझा तो चिंटुकला भाऊ आणि आईला घेऊन देवांशच्या महालात राहायला जाशील. मग लाईफ सेट ना. पण कसं आहे ना सई, स्वप्न बघावीत माणसाने पण आपल्या लायकीनुसार. आणि एवढं हाय क्लासी ड्रीम बघण्याआधी तू तुझा फेस आरशात बघायचा ना, स्वतःच हसू आलं असतं तुला. आणि आता तू विचार करशील की हे सगळं मला का मिळतंय, कारण सई मी ना ही लाईफ डिझर्व करते. तू कुठे आणि मी कुठे, काही कंपॅरिझन आहे का? आणि देवांश जरी तुला बघायला आला असता ना घरी तरी त्याने मलाच पसंत केलं असतं. माझ्यासारखी इतकी ब्युटिफुल क्लासी लेडी सोडून तो तुझ्या मागे कशाला जाईल? आणि आता तर काय, तो फिदा झालाय माझ्यावर. त्याच्या ना नजरेतूनच कळतंच हे सगळं. तो प्रेमात पडलाय माझ्या. ए, हसायला काय झालं तुला? जोक सांगतेय मी. अगं जोक नाही तर काय, मग तुला स्वतःबद्दल किती गैरसमज येते माहितीये का तुला? अंजली, मला ना आता खरंच तुझी दया यायला लागली. एक मिनिट, तुला माझी दया येते? सई सई सई, मी दया करणार आहे तुझ्यावर काही दिवसात. आता मी रिच होणार आहे आणि तुम्हा पुअर लोकांवर दया करणार आहे. आणि सई, तुला काही हवं असेल तर सांग आम्हाला, तुला काहीही परचेस करून देईन इतका पैसा येणार आहे माझ्याकडे. ऐक ना सई, तू ना खरंच खूप जेलो फील करतेस ना. आता एवढा रिच श्रीमंत मुलगा आपल्या हातातून गेलाय हे म्हटल्यावर कुठल्याही मुलीला सॅड फिलिंग येईल ना. पण सई, आता या फिलिंगचा काय उपयोग? देवांश तर माझा होणार आहे, माझं लग्न होणार आहे देवांश जहागीरदार सोबत. आता ही रियालिटी ऍक्सेप्ट कर तू. हेच बेटर आहे तुझ्यासाठी. रियालिटी ही आहे की देवांश सरांची पत्रिका ज्या मुलीशी जुळली ती मुलगी मी आहे. आणि हे सत्य जेव्हा देवांश सरांना समजेल तेव्हा काय होईल ना याचा विचार कर फक्त. हे बघ अंजली, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जे काही खरं आहे ना ते सगळं देवांश सरांना जाऊन सांग. देव तुला माफ करेल. ए, तू मला देवाची भीती घालू नको. हे सगळं तू तुझ्या बेनिफिट साठी करतेय, हे न कळणं इतकी बावळट नाहीये मी. तू बावळट सुद्धा आहे आणि मूर्ख पण. तुझ्या सारखी स्वार्थी मुलगी ना मी आजपर्यंत पाहिलेली नाहीये. आणि अंजली, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या शब्दांची पक्की. माझ्या आईला वचन दिलंय मी, आणि जीव गेला ना तरी सुद्धा मी माझा शब्द मोडणार नाही. मला फक्त देवांश सरांची काळजी वाटते, कारण त्यांना काही गप गप बोल. सारखी काय आपली एकच स्टेप वाजवत असते. देवांश सरांची काळजी वाटते, देवांश सरांना काय चालतं, बापरे देवांश सरांचं काय? अगं काही नाही होणार आहे तुझ्या देवांश सरांना, आणि काय झालं तर होऊच दे, मला काय फरक पडणार आहे. माझी लाईफ एकदम बेस्ट असणार आहे. अंजली, काहीच बोलू नको, थांब. सुचतंय मला, स्पॉइल करू नकोस. तू म्हणतेस तसं, समजा इन केस झालंच तुझ्या देवांश सरांना काहीतरी, तर
त्यांची वाईफ म्हणून मी त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीची ओनर होणार. सई अगं खूप पैसा येणार आहे माझ्याकडे, खूप रिच होणार मी. सई अगं मी एसी प्रोडक्शन्स पण सुरू करू शकते. रायझिंग स्टार एसी, मोठी हिरोईन होणार मी फायनली. थँक्यू सो मच सई, तुझ्यामुळे यार सुचलं मला, थँक्यू. सो सई, गुरुजी जे काही बोललेत ना त्याचा विचार करणं सोडून द्या आता. माझी लाईफ तर बेस्टच असणार आहे. तू तुझा विचार कर. या मुलीला दुसऱ्याच्या जीवाची थोडी सुद्धा पर्वा नाही. एखादा माणूस इतका कसा स्वार्थी असू शकतो? पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली चहा प्या. मी घेतला असता ना सई, तू अशा सगळ्या गोष्टी आयत्या देत जाऊ नकोस बघा. राहू दे रे मामा, नोकरी सुरू होईपर्यंत फक्त. जोपर्यंत आहे तोपर्यंत करू दे ना सेवा. गुड मॉर्निंग पॉप्स. अर्ली मॉर्निंग. सई, तुला माहितीये ना मला डस्टची अलर्जी आहे. मुद्दाम करतेस ना तू. जा माझ्यासाठी कॉफी बनवून घेऊन ये. अंजली. मामा पॉप्स यार, तुम्ही फोटो बॉम्ब नका ना करू. बॉम्ब म्हणजे तुम्ही माझा फोटो डिस्टर्ब करताय. अगं तसं नाही, ते तू तोंडाशी असं काहीतरी करत होतीस ना, मला वाटलं तुला काहीतरी होतंय म्हणून मी बघायला आलो. तुम्हाला कधी कळणार आहे पॉप्स? ट्रेंड असतो तो असं करून फोटो काढायचा. अंजली कॉफी. थँक्यू. किती कडू केली आहे सई कॉफी. अगं पण तुलाच विदाऊट शुगर लागते ना कॉफी. अगं पण सध्या माझी लाईफ खूप स्वीट सुरू आहे ना, त्यामुळे मला माझी कॉफी पण स्वीटच हवी आहे. जा साखर ऍड कर आणि घेऊन ये. जी लोक मुळातच कडू असतात ना, त्यांना कुठलीच गोष्ट गोड लागत नाही. काय म्हणालात का पॉप्स? नाही नाही काय नाही, तुला काय नाही, तुझं चालू दे. जा सई, तिच्या कॉफी मध्ये साखर टाकून आण, म्हणजे तुला स्वीट लागेल. अंजली बेटर. जा आता सई माझ्या बेडरूम मध्ये रेड कलरची नेल पेंट आहे ना, ती घेऊन. अंजली, तुला देवाने 2 पाय दिलेत ना, मग जा तू जा आणि नेलपेंट घेऊन ये. तेवढाच तुझा मॉर्निंग वॉक होईल. आणि हे बघ, अशा बसल्या जागेवर न ऑर्डरी सोडू नयेत. नाही मग आता काय आहे ना, सई काही दिवसांनी कामावरती जॉईन होईल, मग तुझी कामं तुलाच करावी लागतील. त्यामुळे तू सवय लावून घे. पॉप्स एक्झॅक्टली, मी ना सवयच लावून घेते. म्हणजे आता मी जहागीरदारांची सून होणार आहे ना, तिथे सर्वंट्स असतील माझी कामं करायला. तिथे पण मी अशाच उभी राहून एकटी ऑर्डर सोडणार आहे. त्याची सवय करून घेते. सई जा नेलपेंट घेऊन ये. कोणाचा फोन आहे सई? सई कोणाचा फोन आहे? मी काय विचारते सांगशील का कोणाचा फोन आहे? घाबरू नकोस, देवांश सरांचा नाहीये. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही आमच्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला होता. तुमचं ऑफिशियल सिलेक्शन पण झालं होतं. हो.
पुढच्या आठवड्यात आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेऊया. त्यानंतर 2 दिवसांनी तुमचं जॉईनिंग असेल. तुमचं पुण्याच्या ब्रांचसाठी सिलेक्शन झालंय, तसं तुम्हाला ऑफिशियल लेटरही मिळेल. फक्त तुम्हाला एक पूर्वकल्पना देऊन ठेवतं. ओके, मी होईन जॉईन. थँक्यू. काय ग, कुणाचा फोन आहे? मला माझ्या नवीन कंपनीमधून कॉल आलेला. पुढच्या आठवड्यात जॉईनिंगच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आणि त्याच्या 2 दिवसानंतर लगेच जॉईन व्हायला सांगितलंय. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. हो ना. काय ग, माझं तोंड का पाडलंयस? सई, काय झालं? काय काय म्हणाली तू? अगं, काही दिवसांवर माझं लग्न आहे आणि तू नवीन जॉब जॉईन करणार? इम्पॉसिबल आहे सई ते. का इम्पॉसिबल काय? पॉप्स, देवांशचा मेसेज आलाय मला. पुढच्या महिन्यात वेडिंगची डेट फिक्स होती आमची आणि नवीन जॉब जॉईन करणार. सई, जॉब बिबचं ना सगळं विसरून जायचं आता.